नमस्कार. काजूचा सीझन आल्यावरती काजूची भाजी बनवली नाही तर काही वेगळंच वाटतं. चला मग आज बनवूया आपण काजूची भाजी, तीही ओल्या काजूची भाजी. पहा, त्यासाठी मी इथे एक कढई आहे ती गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे आणि आपल्याला ते तेल छान गरम करून घ्यायचं आहे. पहा, तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकणार आहोत आणि नंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. पहा, आता इथे मी कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच बारीक चिरलेले 2 मीडियम साईजचे कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि ते छान फ्राय करायचे आहेत. आपल्याला कांदा छान गोल्डन ब्राउनिश करून घ्यायचा आहे, सॉफ्ट करायचा आहे. पहा, आपला कांदा सॉफ्ट झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि तोही छान असा परतवून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे तो छान फ्राय झाला पाहिजे. पहा, तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो आणि कांदा किती छान फ्राय झाला आहे. आता त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकते आहे. मी ही पेस्ट घरीच करते, मी रेडीमेड पेस्ट नाही वापरत. या पेस्टनी चव खूप छान लागते. तर पहा, आपण त्यामध्ये आता पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ते फ्राय केलं आहे. आता आपण अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 3 ते 4 चमचे तिखट मसाला टाकायचा आहे. मी इथे छोटा चमचा वापरते त्यामुळे मी 4 चमचे टाकते. तुम्ही ज्या चमच्याने टाकता त्याच्या अंदाजाने तुम्ही त्याच्यामध्ये तिखट टाकू शकता. पहा, आता आपण तिखट टाकलं आहे आणि हे छान फ्राय करायचं आहे मसाला आपल्याला. आणि त्यानंतर आपण हे जे ओले काजू आहेत ते टाकायचे आहेत. पहा, आणि हे छान असं आता फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. हा माझा मी घरी केलेला गरम मसाला आहे. पहा, छान असा पुन्हा आपण फ्राय करायचं आहे. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण हे छान फ्राय करायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा वाटण टाकून घेणार आहोत. हे वाटण कांदा, खोबरं, लसूण, आलं हे भाजून मिक्सरला बारीक केलेलं आहे ते वाटण आहे. पहा, आता आपण इथे वाटण छान टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण मसाला हा वाटण टाकून छान फ्राय केलेला आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी जास्त टाकायचं नाही आहे, तर ते थोड्याच प्रमाणात टाकायचं आहे. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. आता यामध्ये आपण 1 बटाटा बारीक कट करून टाकलेला आहे. पहा, काजूच्या भाजीमध्ये बटाटा खूप छान लागतो. त्यानंतर आपण कसुरी मेथी थोडीशी क्रश करायची आहे आणि ती वरून टाकायची आहे. कसुरी मेथीने भाजीला खूप छान असा वास येतो आणि भाजीला टेस्टही खूप छान येते. त्यामुळे काजूच्या भाजीमध्ये कसुरी मेथी नक्कीच टाकायची. पहा, आपल्या काजूच्या भाजीला आता छान अशी उकळी आलेली आहे आणि आपण हे छानपणे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती एक 5 ते 10 मिनटासाठी भाजी शिजवायची आहे. ह्या कोवळ्या काजूच्या बिया आहेत त्या लगेचच शिजतात, त्याला जास्त वेळ नाही लागत. काजूचे गर पहा, आता आपण हे झाकण काढलेलं आहे आणि आपली भाजी आता होत आलेली आहे. पहा, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी लागते तशी तुम्ही ठेवू शकता. आता आपण पुन्हा एकदा हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि पहा, आपली भाजी ऑलमोस्ट झालेलीच आहे. तर तुम्ही हाय फ्लेम करून तुम्हाला जर पाणी कमी करायचं असेल तर ती आटवू शकता. काजूच्या बिया ह्या नेहमी सोलायला अवघड जातात, तर त्यासाठी आपण गरम पाणी करून त्याच्यामध्ये
त्या बिया टाकायच्या, तर त्या पटकन सोलल्या जातात. पहा आपली आता भाजी ही झालेली आहे. मला अशीच कन्सिस्टन्सी लागते. थोडासा रस असेल तर भाजी खायला खूप छान लागते, म्हणून मी अशा पद्धतीने भाजी ठेवते. पहा आता आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे. पहा आणि भाजी आता आपली झालेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.